पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि हरित मराठवाडा घडविण्यासाठी ग्रीन इंडिया चॅलेंजच्या वतीने मराठवाड्यात तब्बल 1 कोटी वृक्षारोपण करण्याचा महत्त्वाकांक्षी संकल्प करण्यात आला आहे। भारत राष्ट्र समितीचे माजी राज्यसभा खासदार संतोष कुमार जोगिनपल्ली यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाखाली या अभियानाची सुरुवात धर्माबाद तालुक्यातील बाबडी बंधारा येथे वृक्षारोपणाच्या आयोजित भव्य दिव्य सोहळ्याने पार पडली आहे। दिवसेंदिवस वाढणाऱ्या प्रदूषणामुळे आणि हवामान बदलामुळे संपूर्ण जगात पर्यावरणाचा प्रश्न ऐरणीवर आलाय। यावर मात करण्यासाठी केवळ चर्चा न करता प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण आणि संवर्धन करणे काळाची गरज बनली आहे। याच उद्देशाला डोळ्यासमोर ठेवून ग्रीन इंडिया चॅलेंजच्या माध्यमातून मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर हरित परिसर निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवून या अभियानाची हाक देण्यात आली आहे। माननीय खासदार संतोष कुमार जोगिनपल्ली यांच्या या स्तुत्य उपक्रमामुळे मराठवाड्यातील पर्यावरण प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून या अभियानात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मराठवाड्याला हरित बनवण्याच्या या संकल्पनेला प्रत्येकाने हातभार लावावा असे आवाहन ग्रीन इंडिया चॅलेंजच्या वतीने सीमावर्ती धर्मदाय तालुक्यातील बाबडी बंधारा परिसरात दिनांक 24 जुलै रोजी तेलंगणा भारत राष्ट्र समितीचे नेते तथा ग्रीन चॅलेंजचे संस्थापक संतोष कुमार जोगिनपल्ली यांच्या हस्ते 1000 वृक्षारोपणाचा भव्य दिव्य असा शुभारंभ पार पडलाय। यावेळी आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना जोगिनपल्ली यांनी आगामी काळात मराठवाड्यात 1 कोटी वृक्षारोपण करण्याची संकल्पना जाहीर केली आहे। यावेळी महाराष्ट्र बीआरएस समन्वय बाबूराव कदम, सुधीर बिंदू परभणी, रामदेवी राघवसर, विश्वनाथ पाटील बन्नाडीकर, नागोराव पाटील रोशनगावकर, गणेश कदम, राजू पाटील शिंपाडकर, धनराज कदम, राजाराम गुरगुडवाल, आनंदराव सूर्यवंशी, गंगाधर शिंदे, मिसाळे सर, सय्यद रियाज, संजय बिलोलीकर, नवीन पन्नाडीकर, प्रदीप कुमार जैन यांच्यासह शालेय विद्यार्थी व परिसरातील पर्यावरण प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी व बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनल अमरावतीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। संपर्क करा संपादक नितीन पाटील मुळे। संपर्क क्रमांक 9921589663।